तर बघा आज मी बनवतीया भाजी. आणि कशाची भाजी तर मेथीची. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ह्या भाजीला मेथीची भाजी म्हणतात, पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवते. आता जी पद्धत बनवते ना मी ती मला पण नाही माहिती तशा भाजीला काय म्हणतात ती. तुम्हाला माहिती असलं तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. त्याच्या पहिलं तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायला लागल, नंतर तुम्हाला पण कळल की ह्या भाजीला नक्की काय म्हणतात ती. आता ही सुक्की भाजी नाही बरं का बनवणार, मी पातळ भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी बघा मी तीळ घेतलेलं आहे इथं, पांढरं तीळ. आणि शेंगदाण्याचा कूट घेते 2 चमचे. तर मी पण काय माझ्या मनाने बनवत नाही बरं का, मी पण यूट्यूबवरती हे बघूनच ही मेथीची भाजी अशी बनवती. तर हे बघा शेंगदाण्याचं कूट मी 2 चमचे घेतलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून काय टाकणार आहे, जिरं टाकणार आहे आणि हे टाकणार आहे आपली भाजकी डाळ. तर हे बघा भाजकी डाळ, हे बघा किती 2 चमचे असतील, जे आपले खायचे चमचे असतात का ते 2 चमचे मी भाजकी डाळ टाकलेली. ह्या 2-3 गोष्टीच टाकायच्या बरं का, जसं की मी बघितलं यूट्यूबवरती तेच तुम्हाला सांगते. पहिल्या जुटलाच बनवते आणि कशी काय टेस्टीला लागणार आहे हे मला देखील माहिती नाही की कसं काय चव लागणार आहे ह्या भाजीची. पण प्रयत्न करते मी बनवण्याचा, की बघू घरातल्यांना जर आवडलं तर परत बनवायला गावल. पण मला असं वेगळं वेगळं भाज्या आवडतात बरं का बनवायला, पण कसं घरातल्यांना पण आवडायला पाहिजे ना खायला, आपण मग बनवलं. ह्या बघा मी काय केलं, ती भाजी आहे का नाही त्याच्यामध्ये लसूण टाकून थोडीशी वाफलून घेतलेली, म्हणजे साईडला काढून ठेवलेली आहे. आणि जी बी आता भाजी बनवते ना ह्याला लसूण लय लागतो या. तर ह्या बघा लसूण आहे ना मी टाकलेला आहे लसूण. अगं बाय गॅस चालू करायचाच विसरून गेली, चालू म्हणजे चालू होता पण फास्ट करायचाच विसरून गेली. तर बघा लसूण चांगला जरा लालसर असा भाजून घेते आणि मग त्याच्यामध्ये कांदा टमाटा टाकते. तर ही भाजी करता करताना ना असं पण वाटत होतं मनामध्ये की बाया घरात आवडते का नाही काय माहिती खायला सगळ्यांना, कारण मी फर्स्ट टाइमच बनवते आणि माहिती पण ह्याची चव कशी लागणार आहे आणि कशी नाही ती. तर त्यामुळं जरा भेदच बनवत होते मी. भेद म्हणजे घरातल्याला नाही आवडल्यावर आपण एवढं करून मग मग आपण जे करतंय त्याचा पण मूड हाप होतो ना, बरोबर का नाही. तर त्यामुळं जरा भेदच करत होते. आणि आता प्रश्न पण पडला होता माझ्यापुढं, म्हणजे प्रश्न पण उभा होता माझ्यापुढं की आता आवडते का नाही घरात. मग सगळ्यांना ही भाजी आवडते का नाही, तर काय माहिती आता आवडते का नाही, आवडू नाही तर नाही आवडू, चला आपलं करते. आता इथं भाजीला काय नाही तर रोज उठून डोकं फिरत आहे माणसाचं, नक्की काय भाजीला करावं ती. ह्या काय मसाला पण टाकलेला आहेत मी, जे घरात होतं तेच मसाला टाकलेले आहेत. मिरची पावडर टाकली आणि आपलं जे नॉर्मल रोजचं तिखट असतं ते टाकलं हळद मीठ आणि थोडंसं मीठ मी शिजवताना पण टाकलं होतं. आणि ते काय तो कूट आणि मटण मसाला पण थोडासा टाकलेला आहे. ते काय ते बारीक कूट करून घेतलेला त्या 2-3 वस्तूचा ते पण टाकून दिलेला आहे. तीळ आणि शेंगदाण्याचं कूट, अजून काय टाकलं होतं बरं, तीळ शेंगदाण्याचं कूट, एवढंच टाकलं होतं की नाही, जिरं पण टाकलं होतं, जिरं एवढं टाकलं होतं. तर ह्या बघा असं चांगलं मस्तपैकी परतून घेते, चांगलं त्याला तेल सुटसपर्यंत असं परतून घेते. जसं मला दाखवलंय ना व्हिडिओमध्ये, मी जसं बघितले ना तसं थोडक्यात बनवण्याचा प्रयत्न करते बरं का मी. तर 2-3 व्हिडिओ बघितलेत असं मेथीच्या भाजीचे मी, पण कोण त्याच्यामध्ये बेसन पीठ सांगते टाकाय, कोण काय सांगते, पण माझ्याकडे जे उपलब्ध होतं ना घरामध्ये तेच मी टाकले. जास्त नाही डोकं लावलं मी. तर ह्या बघा अशा प्रकारे ही भाजी झालेली आहे. हे बघा आहे का, तर जसं व्हिडिओमध्ये दाखवली होती ना तर सेम तशीच दिसती बरं का दिसायला. पण आता टेस्टीला कशी आहे हा पण लय मोठा प्रश्न पडला की चवीदार कशी लागत. मी चाकून बघितली बरं का. आणि हे बघा मिरचीचं पण तडका मारलाय मी. हे काय इकडं जरा हॉटेलमधल्या गत जरा मिरची पण हे काय 2 टाकल्यात, एक नाही बरं का 2 टाकल्यात मिरच्या. ते बघा मिरचीचा पण शेवटला तडका मारून दिलाय असा. तर आता ह्यांना जेवायला वाढते आणि विचारते ह्यांना कशी काय बरं, चांगला काय आयटम केला ना असा वेगळा काय की विचारू पण वाटतंय बरं का की कशी झाली भाजी कशी झाली. मी सारखी विचारत असते, पण आता काय माहिती ह्यांना आवडते का नाही. हे बघा थांबा तुम्हाला दिसेलच ह्यांना आवडते का नाही, बघू बरं. हे बघा विचारते मी या चांगली झाली का भाजी.
आता हिचं कसं आहे, हिला कसलं खायला द्या, ही चांगलंच म्हणते, हिला काय एवढं चव कळत नाही. आता शौर्यला तर त्याच्याकडे बघून तर वाटतंय तुम्हाला वाटतच असणार आहे त्याला नाही आवडली, तर नाहीच आवडली त्याला. तर बळबळ खात होता तो, चाकत माकत. आणि ह्यांना आवडली बरं का, हे म्हणलं मस्त